तर पहिलं लिमिटेशन काय होतं, व्हेन अ क्लोज सिस्टीम अंडरगोज द थर्मोडायनामिक सायकल. तर फर्स्ट लॉ काय सांगतो क्लोज सिस्टीमसाठी, की ज्याच्यामध्ये थर्मोडायनामिक सायकल घडत असेल, तर फर्स्ट लॉ सांगतो नेट हीट ट्रान्सफर इज इक्वल टू नेट वर्क ट्रान्सफर. म्हणजे काही नेट हीट ट्रान्सफर आहे त्याचं पूर्णपणे रूपांतर नेट वर्क ट्रान्सफर मध्ये होईल. तसंच फर्स्ट लॉ काय सांगतो की जी डायरेक्शन ऑफ फ्लो आहे एनर्जीची त्यावरती कसल्याही प्रकारचं बंधन नाही. हे कोण सांगतं, फर्स्ट लॉ. म्हणजे जी डायरेक्शन ऑफ फ्लो आहे त्याच्यावरती काहीही स्पेसिफिकेशन असे दिलेले नाहीत. समजतंय? तेच या ठिकाणी म्हणलंय की जो काही फर्स्ट लॉ आहे थर्मोडायनामिक्सचा, तर त्या ठिकाणी जी काही डायरेक्शनची जी काही स्पेसिफिकेशन आहेत ते दिलेले नाहीत. म्हणजे डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ एनर्जी ही कशी होणार आहे, तिची डायरेक्शन कोणत्या दिशेने असणार आहे, ती डायरेक्शन वरती त्या ठिकाणी काहीही स्पेसिफिकेशन दिलेले नाही फर्स्ट लॉ मध्ये. मग ती सुद्धा त्याची त्रुटी आहे फर्स्ट लॉची. जसं हीट फ्लो होते हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे, तसंच कोल्ड बॉडीकडून हॉट बॉडीकडे हीट फ्लो होत नाही. तर ती हीट फ्लो होण्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी कंडिशन्स तुम्हाला टाकावे लागतात, काहीतरी कंडिशन त्या ठिकाणी अप्लाय करावे लागतात. मग त्या कंडिशन कोणत्या घ्यायच्या आहेत त्या सुद्धा फर्स्ट लॉ मध्ये दिलेल्या नाही. मग ते काय झालं, एक फर्स्ट लॉचं एक लिमिटेशन झालं. समजतंय? त्यानंतर अजून लिमिटेशन काय आहे सेकंड, द हीट एनर्जी अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. हे कोण सांगतं, फर्स्ट लॉ. म्हणजे फर्स्ट लॉ सांगतो हीट एनर्जीचं मी मेकॅनिकल वर्क मध्ये कन्व्हर्जन करू शकतो पूर्णपणे, तसंच मेकॅनिकल वर्कचं पूर्णपणे मी हीट एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करू शकतो, हे फर्स्ट लॉ सांगतो. पण ते सुद्धा प्रत्यक्षात घडतं का, तर प्रत्यक्षात घडत नाही. तर प्रत्यक्षात आपण काय करू शकतो, मेकॅनिकल वर्कचं म्हणजे वर्कचं कन्व्हर्जन आपण हीट मध्ये करू शकतो 100%. प्रॅक्टिकली ते पॉसिबल आहे. परंतु हीट एनर्जीचं पूर्णपणे वर्क मध्ये कधीही कन्व्हर्जन करता येत नाही आणि ते आतापर्यंत कोणालाही करता आलेलं नाही. म्हणजे ह्या जगामध्ये कोणालाही 100 जूल हीटचं पूर्णपणे रूपांतर 100 जूल वर्क मध्ये करता आलेलं नाही. त्याच्याऐवजी आतापर्यंत 100 जूल हीटचं रूपांतर 50 जूल वर्क मध्ये किंवा 60 जूल वर्क मध्ये करता आलेलं आहे, पण 100% करता नाहीये. ते काही प्रमाणातच हीटचं रूपांतर वर्क मध्ये होतं आणि जी उरलेला हीट एनर्जी असते ती काय होते, तशीच वाया जाते, ती वेस्ट जाते. समजतंय? म्हणजे याचा अर्थ काय होतो की पूर्णपणे हीटचं रूपांतर, हीट एनर्जीचं रूपांतर आपण वर्क एनर्जी मध्ये करू शकत नाही. समजतंय? पण वर्कचं आपण पूर्णपणे हीट एनर्जीत करू शकतो रूपांतर. ते आतापर्यंत आपण प्रॅक्टिकली ते करू शकलेलो आहोत, पण हीटचं रूपांतर होत नाही. म्हणजे हे म्युच्युअली कन्व्हर्टेबल आहेत का दोन्ही? फर्स्टला सांगतो म्युच्युअली कन्व्हर्टेबल आहे, पण प्रत्यक्षात ते म्युच्युअली कन्व्हर्टेबल नाही. समजतंय? प्रत्यक्षात ते दोन्ही हीट अँड मेकॅनिकल वर्क हे म्युच्युअली कन्व्हर्टेबल नाहीत. त्यानंतर पहा या ठिकाणी काय सांगितलं होतं, हा एक त्रुटी आहे. म्हणजे हीट एनर्जी अँड मेकॅनिकल वर्क आर नॉट म्युच्युअली कन्व्हर्टेबल. म्हणजे तुम्ही इथे लिहिताना लिहायचंय अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ हीट एनर्जी अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ प्रमाणे. बट इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस we can convert mechanical work completely into heat energy, but we cannot convert the heat energy fully or completely into the mechanical work. समजतंय? मग हेच तुम्हाला फक्त त्या ठिकाणी लिहायचंय. ओके, त्यानंतर पहा पुढे काय सांगितलंय त्यांनी, थर्ड जे होतं लिमिटेशन ते सुद्धा आपण पाहिलं. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ काय सांगतो, पोटेन्शियल एनर्जीचं मी कन्व्हर्जन करू शकतो कायनेटिक एनर्जी मध्ये. म्हणजे फर्स्ट लॉ प्रमाणे जी डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ एनर्जी आहे, म्हणजे डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ एनर्जी त्यावरती कसल्याही प्रकारचं बंधन नाही फर्स्ट लॉ प्रमाणे. समजलं? कसल्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन नाही डायरेक्शन ऑफ फ्लो वरती. म्हणजे हे फर्स्ट लॉ प्रमाणे आहे. म्हणजे जर आपण डायरेक्शन ऑफ फ्लो वरती जर कसल्याही प्रकारचं बंधन नसेल तर आपण काय करू शकतो,
तर पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन आपण कायनेटिक एनर्जी मध्ये करू शकतो. तसंच कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन आपण त्याला कन्वर्ट करू शकतो पोटेन्शियल एनर्जी मध्ये. समजतंय? बट इन नॅचरल प्रॅक्टिस, पण ऍक्च्युअली मध्ये तसं घडतं का? ऍक्च्युअली मध्ये तसं घडत नाही. बट इन नॅचरल प्रॅक्टिस दिस डज नॉट हॅपन. समजतंय? मग त्यासाठी एक एक्झाम्पल मी या ठिकाणी दिलेलं होतं. तर एक्झाम्पल काय आहे की एक सपोज कार आहे आणि त्या कारला जर डोंगरावरती जायचं असेल, समजतंय? हा जर डोंगर आहे, सपोज या ठिकाणी एक कार आहे डोंगराच्या खाली, पायथ्याशी ती कार असेल आणि ती कार जर डोंगराच्या वरती न्यायची असेल, समजतंय? म्हणजे ती कार कुठून तुम्हाला ए पोझिशन कडून तुम्हाला ती कुठे न्यायची आहे? बी पोझिशन कडे. समजतंय? म्हणजे ए कडून तुम्हाला ती कार कुठे मूव्ह करायची आहे? बी कडे. जर ती ए कडून बी कडे जाताना काय होतं की गाडीमधलं जे काही फ्युएल असतं ते फ्युएल बर्न केलं जातं आणि फ्युएल बर्न होऊन एनर्जी तयार केली जाते आणि त्या एनर्जीचा वापर करून ती गाडी ए कडून बी कडे जाते. समजतंय? म्हणजे ही झाली डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ एनर्जी, ए कडून बी कडे. म्हणजे ही झाली डायरेक्शन ऑफ फ्लो. समजतंय? आणि त्याचं जर उलट केलं मी, उलट म्हणजे रिव्हर्स करायचंय, रिव्हर्स. मग ही प्रोसेस रिव्हर्स करायची आहे. आता जर आपण बी कडून, म्हणजे रिव्हर्स म्हणजे उलटी करायची. उलटी म्हणजे काय की आपण फ्युएल बर्न केलं आणि बर्न करण्याच्या मोबदल्यात ती गाडी काय गेली? ए कडून बी कडे गेली. समजतंय? आता त्याच्या उलट करायचं म्हणजे काय? आता गाडी आपल्याला बी कडून ए कडे न्यायची आहे. उलटी केल्यानंतर गाडी जर उलट्या डायरेक्शनने फ्लो केली बी कडून ए कडे, तर त्याचं फ्युएल परत तयार व्हायला पाहिजे. समजतंय का? उलट म्हणजे काय की ए कडून बी कडे जाण्यासाठी तुम्हाला फ्युएल बर्न करावं लागतं आणि बर्न करण्याच्या मोबदल्यात ती ए कडून बी कडे जाते. आता आपण काय करणार आहे? बी कडून ए कडे ती नॅचरली, म्हणजे उतार असल्यामुळे ती नॅचरली जाईल बी कडून ए कडे. आणि बी कडून ए कडे जाताना तिचं फ्युएल परत तयार झालं पाहिजे. म्हणजे काय इंधन आहे ते परत तयार झालं पाहिजे. म्हणजे प्रोसेसला आपल्याला रिव्हर्स करायचंय, उलटी करायचंय. समजतंय? म्हणजे ए कडून बी कडे जाताना काय होतं? गाडीचं फ्युएल जे आहे, टँक मधलं फ्युएल ते कमी होतं आणि त्याच्या बदल्यात गाडी ए कडून बी कडे जाते. त्याच्या उलट जर केलं, उलट केलं तर काय होईल? गाडी आपल्याला जर बी कडून ए कडे नेली आणि उलट केल्यावर जे फ्युएल बर्न झालेलं होतं ए कडून बी कडे जाताना, तर बी कडून ए कडे जाताना ते उलट झालं पाहिजे. ए कडून बी कडे जाताना गाडीचं फ्युएल कमी झालं, तर बी कडून ए कडे जाताना उलट झालं पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? फ्युएल परत तयार झालं पाहिजे, ते प्रोड्यूस झालं पाहिजे. पण तसं होतं का? नाही होत. पण फर्स्ट लॉ हे सांगतो, फर्स्ट लॉ काय सांगतो? मी जर प्रोसेस एका डायरेक्शनने नेली आणि तशीच ती प्रोसेस मी उलट्या डायरेक्शनने घेऊ शकतो. समजतंय? हे कोण सांगतं? फर्स्ट लॉ. म्हणजे अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ की प्रोसेस जर एका डायरेक्शनने घडवली मी ए कडून बी कडे, तसंच मी बी कडून ए कडे उलटी डायरेक्शनने फ्लो सुद्धा मी घडू शकतो. हे सांगतं फर्स्ट लॉ. समजतंय? आता याचं जर दुसरं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आपण काय देऊ शकतो? सपोज कन्सिडर करा की एक चहाचा कप आहे. एक कन्सिडर करा, एक चहाचा कप आहे आणि ह्या चहाच्या कपामध्ये सपोज तुम्ही त्या ठिकाणी एक चहा भरलेला आहे. समजतंय? या ठिकाणी ह्या चहाच्या कपात काय केलेलं आहे? एक चहा भरलेला आहे आणि हा कप तुम्ही काय केला? एक सराउंडिंग मध्ये ठेवून दिला, ओपन स्पेस मध्ये तो ठेवून दिला. कालांतराने काय होतं? या चहाच्या कपामधली जी काही हीट आहे ती हीट काय होते? त्या चहाकडून ती कुठे जाते? बाहेर जाते. समजतंय? मग ती हीट जर बाहेर गेली तर चहा काय होतो? कालांतराने हळूहळू हळूहळू थंड होत जातो. समजतंय? म्हणजे इथे डायरेक्शन ऑफ हीट कशी फ्लो झाली की जो चहा होता गरम, त्या गरम चहातली हीट कुठे गेली? जी चहाच्या बाहेरची जी हवा आहे थंड, त्या थंड हवेला ती हीट मिळाली आणि चहा काय झाला? कालांतराने थंड झाला. आणि ह्याला जर आपल्याला उलट करायचं असेल, आता हे आपोआप झालं ना? समजलं का? तुम्ही फक्त चहाचा कप ठेवून दिला एका टेबलवरती वगैरे आणि ते आपोआप घडलं. म्हणजे चहा मधली हीट कुठे गेली? सराउंडिंग गेली, ते आपोआप घडलं. तसंच आपोआप असं घडू शकतं का? उलट. उलट म्हणजे काय की चहा तुम्ही ठेवला,
सराउंडिंग मध्ये त्याचं टेम्परेचर खूप कमी होतं, थंड होता तो चहा. आणि त्यानंतर काय झालं याच्या उलट, की सराउंडिंगची हीट कोणाला मिळाली, चहाला मिळाली, आणि चहा काय झाला, गरम झाला. असं होतं का? तर असं होत नाही. समजलं? वाटलं तर प्रयोग करून बघा. थंड चहा घ्या, सराउंडिंग मध्ये ठेवा, तर ती हीट म्हणजे जी काही हीट आहे, म्हणजे चहा जर तुम्ही सराउंडिंग मध्ये ठेवला तर सराउंडिंग मधली हीट ते चहाला भेटते आणि चहा काय होतो, उकळतो. असं घडतं का? ते आपोआप घडतं का? ते आपोआप घडत नाही. पण फर्स्ट लॉ सांगतो, फर्स्ट लॉ काय सांगतो, की जर चहाची हीट जर बाहेर जात असेल सराउंडिंगला, तर बाहेरची हीट चहाला पण मिळाली पाहिजे. म्हणजे ते घडू शकतं. म्हणजे फर्स्ट लॉ प्रमाणे जर एखादी प्रोसेस ए कडून बी कडे जात असेल, म्हणजे या ठिकाणी काय होतंय, जर सपोज चहा जो आहे त्याला जर मी ए म्हणलं आणि बाहेरची जी हवा आहे त्याला जर मी बी म्हणलं, म्हणजे या ठिकाणी हीट कशी फ्लो होते, ए कडून बी कडे. आणि फर्स्ट लॉ काय सांगतो, मी ही प्रोसेस रिव्हर्स करू शकतो. विदाउट काही कंडिशन न टाकता मी काय करू शकतो, बाहेरची हीट म्हणजे बी ची हीट मी काढून ए ला देऊ शकतो, आणि ती पण आपोआप. जसं या ठिकाणी आपोआप म्हणजे नॅचरली काय होतं, की चहाची हीट कशाला जाते, एअरला भेटते आणि चहा थंड होतं, ते नॅचरली घडतं. तसंच नॅचरली घडतं का असं, की हवेची हीट त्या चहाला भेटली आणि चहा गरम झाला आणि तो उकळू गेला, ते नॅचरली घडत नाही. पण ते घडू शकतं कधी, ज्यावेळेस तुम्ही त्याला गॅसवरती ठेवलं चहाला, समजतंय, त्यावेळेस ते घडू शकतं. पण ते नॅचरली घडतं का? नाही. आपण जर त्या चहाला जर गॅसवर ठेवलं तर त्यावेळेस ती जी हीट आहे ती चहाला भेटेल आणि चहा गरम होईल. पण ते कधी, मग त्या ठिकाणी काहीतरी कंडिशन्स आहेत ना, समजतंय. मग त्या चहाला तुम्हाला गॅसवर ठेवावं लागेल, ती कंडिशन झाली. समजतंय? म्हणजे विदाउट ते नॅचरली घडू शकतं का? नॅचरल नाही घडू शकत. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी एक्सटर्नल वर्क अप्लाय करावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, पहा या ठिकाणी सांगितलंय. हेन्स फ्रॉम अबव एक्झाम्पल रिव्हर्सल ऑफ द प्रोसेस इज नॉट ट्रू. म्हणजे जे रिव्हर्स आहे, डायरेक्शन जर ए कडून बी कडे गेली आणि आता तुम्हाला जर रिव्हर्स करायचं असेल तर ते नॅचरली घडू शकत नाही आणि ते ट्रू नाही. ट्रू म्हणजे काय, ते खरं नाही. रिव्हर्सल ऑफ प्रोसेस हे घडणं, समजतं, एखादी प्रोसेसला रिव्हर्स करणं हे ट्रू नाही. ट्रू म्हणजे ते खरं नाही, ते घडू शकत नाही. पण ते घडू शकतं कधी, घडू शकतं कधी, जर त्यामध्ये हीट ऍड केली तर, म्हणजे एक्सटर्नल वर्क ऍड केलं तर. समजतंय? म्हणजे विदाउट ऍड ऑफ एक्सटर्नल वर्क ती प्रोसेस आपल्याला रिव्हर्स करता येत नाही. समजतंय? म्हणजे या ठिकाणी म्हणलं काय, की ह्या एक्झाम्पल वरून तुम्हाला काय कळतं, की एखादी प्रोसेस रिव्हर्स करणं, रिव्हर्स ती प्रोसेस होणं हे खरं नाही, ते ट्रू नाही. विदाउट ऍड ऑफ एक्सटर्नल वर्क, एक्सटर्नल वर्क ऍड न करता तिला आपण रिव्हर्स करू शकत नाही. म्हणजे ती नॅचरली रिव्हर्स होणार नाही. आणि जर आपण एक्सटर्नल वर्क, पहा या ठिकाणी हा एक महत्वाचा मुद्दा आहे, ऍड ऑफ एक्सटर्नल वर्क. जर आपण त्या ठिकाणी जर एक्सटर्नल वर्क जर ऍड केलं, समजतंय, या ठिकाणी लक्ष द्या, की एक्सटर्नल वर्क जर आपण त्या ठिकाणी जर ऍड केलं, एक्सटर्नल वर्क जर आपण त्या ठिकाणी ऍड केलं तर ते पॉसिबल आहे. समजतंय? आता एक्सटर्नल वर्क म्हणजे काय, सोबत हा जो चहाचा कप आहे त्याला आपण काय करायचं, बाहेरून एक्सटर्नली एक वर्क अप्लाय करायचं चहावरती. तर बाहेरून एक्सटर्नली वर्क कसं अप्लाय करणार, आपण त्या ठिकाणी काय लावणार, एक तो चहा कुठं ठेवणार, गॅसवर ठेवणार. समजतंय? मग गॅसवर ठेवलं काय होईल, त्या ठिकाणी एक हीट एनर्जी तयार होईल. समजतंय? मग ती जी काही हीट एनर्जी आहे, समजतंय, याची जी काही हीट एनर्जी आहे तिथे जर आपण तो गॅसवर ठेवला तर गॅसची जी काही हीट एनर्जी आहे ती कशाला मिळेल, चहाला मिळेल. समजतंय? मग या ठिकाणी हे जे व्हर्टिकल मी लाईन्स काढतोय नाही का, त्या लाईन्स म्हणजे सोबत तो जाळा असेल नाही का, तो बर्न जाळल्यानंतर धूर असेल, बर्न किंवा जो जाळा असेल. मग तो जो काही गॅस वगैरे बर्न केल्यानंतर त्यावरती जर आपण हे जर आपण चहाचं भांड ठेवलं आणि तर काय होतं, की त्या ठिकाणी गॅसवरती जर ठेवला, म्हणजे या ठिकाणी आपण काय करतोय, ऍड करतोय एक्सटर्नल वर्क.
म्हणजे बाहेरून आपण काहीतरी एक्सटर्नल वर्क त्या ठिकाणी ऍड करतोय. समजतंय? या ठिकाणी समजतंय, जर एक्सटर्नल वर्क जर मी ऍड केलं त्या ठिकाणी चहामध्ये, तर तो चहा गरम होऊ शकतो आणि गरम झाल्यावर ते पॉसिबल आहे. म्हणजे आता हीट कुठून गेली, बी कडून ए कडे गेली. आता बी कोण आहे, बाहेर सराउंडिंग. आता गॅस कुठे आहे, सराउंडिंग मध्ये. म्हणजे सराउंडिंग मधली हीट कुठे जाईल, ए कडे जाईल, चहाला भेटेल ती. पण ते कधी शक्य आहे, जर एक्सटर्नल वर्क ऍड केलं तर. पण विदाउट एक्सटर्नल वर्क, समजतंय माझा मुद्दा काय आहे, विदाउट एक्सटर्नल वर्क ते पॉसिबल, विदाउट एक्सटर्नल वर्क ते पॉसिबल नाही. म्हणजे रिव्हर्सल ऑफ प्रोसेस जे आहे, रिव्हर्सल ऑफ प्रोसेस जे आहे इज नॉट ट्रू विदाउट ऍड ऑफ एक्सटर्नल वर्क. मग एक्सटर्नल वर्क न ऍड करता प्रोसेसला आपण रिव्हर्स करू शकत नाही. पण प्रोसेसला आपण रिव्हर्स करू शकतो कधी, जर एक्सटर्नल वर्क ऍड केलं तर. समजतंय? ओके, हा मुद्दा समजला तुम्हाला? जर कोणाला डाऊट असेल यामध्ये तर ते मला विचारू शकतात. पहा, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि मला हा डाऊट विचारा की सर मला या ठिकाणी डाऊट आहे. कोणाला काही डाऊट आहे का? जर कोणाला डाऊट असेल तर अनम्यूट करा आणि डाऊट विचारा. आहेत का डाऊट कोणाला लिमिटेशन आणि फर्स्ट लॉ वरती? हॅलो सर. हा बोल ना सर, फर्स्ट लॉ परत हा बोल सांगा ना, ना, ते डाऊट आहे ऐकूच का? नाही आलं नीट. हा, ते ऐकूच नाही आलं नीट, आवाज नाही आलता. कोणतं सांग, कोणतं म्हणतोय तू? फर्स्ट लॉच. फर्स्ट लॉची स्टेटमेंट का? हा. चालते, मी फर्स्ट लॉची स्टेटमेंट सांगतो परत. अजून कोणाला डाऊट आहे का? ओके, लक्ष द्या. फर्स्ट लॉचं परत एकदा मी सांगतो फर्स्ट लॉ काय आहे ते. ओके, फर्स्ट लॉ काय सांगतो, द एनर्जी इथून आहे. फर्स्ट लॉ जे एक 5 स्टेटमेंट आहे, ते एक 4 किंवा 5. त्यामधलं पहिलं काय आहे, हीट अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. म्हणजे हीटचं रूपांतर मी मेकॅनिकल वर्क मध्ये करू शकतो पूर्णपणे, तसंच मेकॅनिकल वर्कचं सुद्धा पूर्णपणे मी रूपांतर हीट मध्ये करू शकतो. याचा अर्थ होतो की दोन्ही काय आहेत, म्युच्युअली कन्व्हर्टेबल आहेत, एकमेकांमध्ये ते कन्व्हर्ट आपण करू शकतो. समजलं पहिलं स्टेटमेंट? त्यानंतर सेकंड आहे, अकॉर्डिंग टू धिस लॉ, फर्स्ट लॉ प्रमाणे, धिस म्हणजे कोण, फर्स्ट लॉ. अकॉर्डिंग टू धिस लॉ, व्हेन क्लोज सिस्टीम, म्हणजे एखादी क्लोज सिस्टीम असेल आणि त्या ठिकाणी काय होतं, एक प्रोसेस घडत असेल थर्मोडायनामिक सायकल मध्ये. समजतंय? म्हणजे व्हेन अ क्लोज सिस्टीम अंडरगोज अ थर्मोडायनामिक सायकल, मग त्यावेळेस काय म्हणतो आपण, नेट हीट ट्रान्सफर इज इक्वल टू नेट वर्क ट्रान्सफर. म्हणजे जेवढी काही नेट हीट त्या सिस्टीमला भेटणार आहे, त्या पूर्णपणे नेट हीटचं रूपांतर आपण वर्क मध्ये करू शकतो. सपोज या ठिकाणी एक क्लोज सिस्टीम आहे, त्या क्लोज सिस्टीमला एक नेट हीट मिळाली 20 किलो जूल. सपोज ह्या सिस्टीमला हीट किती मिळाली, 20 किलो जूल एवढी काय मिळाली, नेट हीट मिळाली त्या सिस्टीमला. तर त्या सिस्टीम मध्ये काहीतरी वर्क घडेल. वर्क कसे घडेल, त्या सिस्टीमला जर हीट मिळाली तर सिस्टीम मधला गॅस काय होतो, गरम होईल
आणि गरम झाल्यामुळे तो एक्सपांड होतो. एक्सपांड झाल्यानंतर हा जो पिस्टन आहे तो वरती ढकलला जाईल. समजतंय? तो कुठं मूव्ह होईल पिस्टन? पिस्टन मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन. समजतंय? या ठिकाणी पहा पिस्टन काय झाला? मूव्ह झाला अपवर्ड डायरेक्शनने, वरच्या दिशेने. समजतंय? म्हणजेच त्या ठिकाणी काय झालं? वर्क डन झालं. म्हणजे जेवढी काही हीट आपण ट्रान्सफर केली होती त्या हीटचा ट्रान्सफर झाल्यामुळे 20 किलो जूल एवढी हीट सिस्टीमला मिळाल्यामुळे त्या ठिकाणी काहीतरी वर्क डन झालं. समजतंय? मग त्या वर्क डन झाल्यामुळे तो पिस्टन कुठे गेला? वरती गेला. समजतंय? या ठिकाणी पहा पिस्टन दिसतोय तुम्हाला वरती गेलेला सेकंड फिगर मध्ये. तर त्या ठिकाणी काय झालं? मग वर्क डन झालं. मग ते वर्क ट्रान्सफर म्हणजे ते वर्क जे काही ट्रान्सफर झालेलं आहे ते इज इक्वल टू किती असेल? ते सुद्धा 20 किलो जूल असेल. म्हणजे जेवढी हीट ट्रान्सफर झाली त्या सिस्टीमला म्हणजे त्याला आपण म्हणतो नेट हीट ट्रान्सफर किती झाली? 20 किलो जूल. म्हणजे जी काही नेट हीट ट्रान्सफर आहे सिस्टीमला होणारी तिचं काय झालं? इक्वल अमाऊंट मध्ये काय तयार झालं? त्याचं इक्वल अमाऊंट मध्ये वर्क तयार झालं. काय तयार झालं त्याचं इक्वल अमाऊंट मध्ये? वर्क. समजतंय? काय तयार झालं त्याचं इक्वल अमाऊंट मध्ये? वर्क तयार झालं. समजतंय? म्हणजे जी काही नेट हीट होती 20 किलो जूल जी सिस्टीमला भेटते त्याचं काय झालं? इक्वल अमाऊंट मध्ये काय तयार झालं? नेट वर्क ट्रान्सफर झालं. मग तेच या ठिकाणी म्हणलंय. समजलं सेकंड स्टेटमेंट? आणि हे कधी घडतं? क्लोज सिस्टीम मध्ये घडतं. ज्यावेळेस क्लोज सिस्टीम मध्ये काय असेल? थर्मोडायनामिक सायकल घडत असेल त्यावेळेस ते घडतं. म्हणजे त्यावेळेस काय असतं? नेट हीट ट्रान्सफर इज इक्वल टू नेट वर्क ट्रान्सफर असतं. समजलं सेकंड स्टेटमेंट? त्यानंतर नेक्स्ट हे समजलं. त्यानंतर पुढे काय सांगितले पहा त्यांनी, एनर्जी म्हणजे ऊर्जा जी आहे ही तयार करता येत नाही. म्हणजे एनर्जी फर्स्ट लॉ काय सांगतो? एनर्जी नवीन ऊर्जा आपण तयार करू शकत नाही. म्हणजे एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय. म्हणजे नवीन ऊर्जा आपण तयार करू शकत नाही किंवा जर जी एनर्जी आता आहे एक्झिस्टन्स मध्ये ती आपण डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करू शकत नाही. बट वी कॅन ट्रान्सफर वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म. पण आपण एनर्जीचं कन्व्हर्जन करू शकतो एका एनर्जी मधून दुसऱ्या एनर्जी मध्ये. जसं पहा आपल्या घरात काय असतं? एमएससीबी कडून इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. आपण ती बल्बला देतो, बल्बला किंवा ट्यूबला देतो. तर त्यावेळेस काय होतं? त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर कशात होतं? लाईट एनर्जी मध्ये होतं. म्हणजे आपण एनर्जीचं कन्व्हर्जन करू शकतो एका एनर्जी मधून दुसऱ्या एनर्जी मध्ये. पण एनर्जी आपण तयार करू शकत नाही नवीन एनर्जी. तसंच ती एनर्जी आपल्याला डिस्ट्रॉय करता येत नाही. आता काही पहा बोलताना सहज बोलून जातात. आपण सुद्धा बोलतो की एमएससीबी काय करते? इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करते. पण एमएससीबी इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करत नाही. मित्रांनो हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रिकल एनर्जी नवीन तयार करत नाही. तर ती इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करते पण ती नवीन नसते तयार झाली. ती काय करते? दुसऱ्या कोणत्या तरी एनर्जीला कन्व्हर्जन करते इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. जसं एक्झाम्पल म्हणून मी सांगतो, ज्या ठिकाणी धरणं असतात, मोठे मोठे डॅम्स असतात, त्या डॅमच्या ठिकाणी काय केलं जातं? पाणी साचवलं जातं. आणि त्या पाण्यामध्ये कोणती एनर्जी असते? पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणजे आपण म्हणतो स्थितीज ऊर्जा. मराठीत काय म्हणतो आपण? स्थितीज ऊर्जा. म्हणजे त्या पाण्यामध्ये कोणती एनर्जी असते? स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर ते पाणी काय करतो? आपण एका पाईपातनं आपण त्याला फ्लो करतो. म्हणजे त्याला पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कशात होतं? कायनेटिक एनर्जी मध्ये. म्हणजे स्थितीज ऊर्जेचं रूपांतर होतं गतिज ऊर्जामध्ये. समजतंय? नंतर ती जी गतिज ऊर्जा आहे पाण्याची म्हणजे ती कायनेटिक एनर्जी आहे पाण्याची. मग ते पाणी कशावरती धडकतं? टर्बाईन वरती धडकतं. टर्बाईनच्या पात्यावरती धडकतं. म्हणजे काय करतोय? मग त्या ठिकाणी काय होतं की जी कायनेटिक एनर्जी आहे मग त्याचं परत काय तयार होतं? मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं टर्बाईन मध्ये. आणि ती मेकॅनिकल एनर्जी कशाला दिली जाते? जनरेटरला दिली जाते. मग जनरेटर काय करतो? त्या मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन करतो इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. म्हणजे एमएससीबी जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करते पण ती कशी तयार करते? दुसऱ्या कोणत्या तरी एनर्जीला कन्व्हर्जन ती करत करत इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये शेवटी त्याचं कन्व्हर्जन होत असतं. समजतंय? म्हणजे
एमएससीबी मध्ये सुद्धा जी एनर्जी नवीन तयार केली जात नाही इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि नवीन आपण तयार करू शकतच नाही, आपण काय करतो दुसरी कोणत्या तरी एनर्जीला त्या इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करतो. समजतंय? त्यामुळे इथे काय म्हणलंय पहा, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, म्हणजे एनर्जी ही तयार करता येत नाही. पण तसंच एनर्जी ही नष्ट सुद्धा करता येत नाही, ती नष्ट आपण करू शकत नाही. बट आपण काय करू शकतो, एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जी मध्ये रूपांतर करू शकतो. हे कोण सांगतं? फर्स्ट लॉ सांगतो. समजलं का हे तिसरं स्टेटमेंट? त्यानंतर चौथं स्टेटमेंट काय आहे? अकॉर्डिंग टू धिस लॉ व्हेन सिस्टीम अंडरगोज अ चेंज ऑफ स्टेट, म्हणजे फर्स्ट लॉ प्रमाणे जर एखाद्या सिस्टीम मध्ये काही चेंजेस झाले स्टेट मध्ये, जसं मी सांगितलं होतं काल, सपोज एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीम मध्ये जर एखादी प्रोसेस घडत आहे, सपोज या ठिकाणी एक सिस्टीम कन्सिडर करा. समजतंय? या ठिकाणी मी फिगर ड्रॉ करतोय. ती सिस्टीमची बाउंड्री झाली आणि त्या बाउंड्रीच्या आतमध्ये काय असेल? सिस्टम असेल, आणि त्या सिस्टमच्या बाहेर काय असेल? सराउंडिंग असेल. म्हणजे सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये कोण आहे? बाउंड्री आहे मध्यभागी. म्हणजे या ठिकाणी जर सिस्टम मध्ये जर प्रोसेस घडली, तर प्रोसेस घडल्यामुळे काय होतं? सुरुवातीला सिस्टमची स्टेट होती, सुरुवातीला तर सिस्टमची स्टेट काय होती? P1, V1 ही सुरुवातीची स्टेट होती. आणि सिस्टम मध्ये प्रोसेस घडल्यामुळे काय होत आहे? त्या ठिकाणी सिस्टमची स्टेट चेंज होते, म्हणजे P1 V1 कडून P2 V2 कडे, P2 V2 कडे. म्हणजे सिस्टमची काय झाली? स्टेट चेंज झाली. सुरुवातीला स्टेट होती P1 V1, आता चेंज झाली P2 V2. समजतंय? आता स्टेट चेंज झाली P2 V2. म्हणजे या ठिकाणी स्टेट चेंज झाली. मग ते सांगितलं अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ व्हेन सिस्टीम अंडरगोज द चेंज ऑफ स्टेट, म्हणजे या ठिकाणी सिस्टमची काय झाली? स्टेट चेंज झाली. सुरुवातीची स्टेट होती P1 V1, ही फायनल इनिशियल स्टेट आहे, आणि फायनली काय झाली ती P2 V2, म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज झाला, म्हणजे स्टेट चेंज झाली. म्हणजेच आपण काय म्हणतो? त्या ठिकाणी काय घडतंय? त्या ठिकाणी प्रोसेस घडते. काय घडते त्या ठिकाणी? प्रोसेस. स्टेट चेंज होणे म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी प्रोसेस घडते, आपण असं म्हणतो. थर्मोडायनामिक प्रोसेस त्या ठिकाणी घडत आहे, असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. समजतंय? देन बोथ हीट ट्रान्सफर अँड मेकॅनिकल ट्रान्सफर टेक प्लेस. म्हणजे असे जर स्टेट चेंज होत असेल तर त्या ठिकाणी काय होतं? सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये काय होतं? मग त्या ठिकाणी सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये त्या ठिकाणी काय होतं की त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होऊ शकते. सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये स्टेट चेंज झाली म्हणजे त्या ठिकाणी हीट अँड वर्क काय होऊ शकतं? त्या सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये काय होऊ शकतं? ते ट्रान्सफर होऊ शकतं. समजतंय? म्हणजे हीट, म्हणजे इथे जे काय होतंय? बाउंड्री थ्रू काय होतंय? सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट अँड वर्क काय होईल? ट्रान्सफर होईल. तेच या ठिकाणी म्हणलेलं आहे. समजतंय? त्यानंतर पहा पुढे काय सांगितलंय? मग जी काही नेट एनर्जी ट्रान्सफर झालेली आहे सिस्टीम मध्ये, म्हणजे सपोज या सिस्टीम मध्ये जर हीट 50 किलो जूल गेली आणि सिस्टीम मधून वर्क तर 30 किलो जूल तयार झालं, मग राहिलं किती त्या सिस्टीम मध्ये? आतमध्ये 20 जूल तर त्या सिस्टीम मध्ये राहील ना. समजतंय का? म्हणजे जर सपोज या सिस्टीमच्या आतमध्ये हीट तुम्ही पाठवली किती? 50 किलो जूल एवढी काय पाठवली? हीट. परंतु या सिस्टीम मध्ये काय तयार झालं? एक वर्क तयार झालं, आणि ते वर्क किती तयार झालं? वर्क किती तयार झालं? त्याच्या बदल्यात वर्क तयार झालं किती? 20 किलो जूल. वर्क तयार झालं 20 किलो जूल. असं होऊ शकतं की 50 किलो जूल एवढी हीट तुम्ही सिस्टीमला दिली आणि सिस्टीमने वर्क तयार केलं 20 किलो जूल, म्हणजे राहिलं किती त्या सिस्टीमच्या आतमध्ये? म्हणजे सिस्टीमच्या आतमध्ये नेट हीट किती राहिली? 50 पैकी 20 वापरली त्यांनी वर्क तयार करण्यासाठी, मग शिल्लक किती राहिली? 30 किलो जूल. मग 30 किलो जूल एवढी जी काही नेट हीट आहे त्याला आपण म्हणतो नेट हीट. समजतंय? म्हणजे नेट हीट किती राहिली त्या सिस्टीमच्या आतमध्ये? या सिस्टीमच्या आतमध्ये नेट हीट किती राहिली?
या सिस्टीमच्या आतमध्ये नेट हीट राहिली 30 किलो जूल. म्हणजे नेट हीट सिस्टीमच्या आतमध्ये किती राहिली 30 किलो जूल. समजतंय? म्हणजे ही जी 30 किलो जूल आहे जी सिस्टीमच्या आतमध्ये हीट राहिलेली आहे, समजतंय? मग ती नेट हीट त्या सिस्टीमच्या आतमध्ये तशी स्टोअर राहणार आहे. मग त्या एनर्जीला आपण म्हणतो स्टोअर एनर्जी. त्याला काय म्हणतो आपण? स्टोअर एनर्जी. पहा या ठिकाणी सांगितलंय त्याला काय म्हणतो आपण? स्टोअर एनर्जी, किंवा त्याला म्हणतो आपण टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम. समजतंय? समजतंय का? म्हणजे हा जो आहे कम्प्लिटली हे पास्ट स्टेटमेंट ते आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक आणि त्याचे लिमिटेशन. ओके, समजलं का? ओके स्टुडंट, आता लेक्चरला खूपच कमी मुलं प्रेझेंट आहेत, जवळपास 13 मुलं प्रेझेंट आहेत. तुम्ही ॲब्सेंट राहत नका जाऊ. ओके, मी आज जे ॲब्सेंट स्टुडंट आहेत त्यांच्या पॅरेंटला फोन तर करणारच आहे, पण तुमचं टर्म वर्क वगैरे सगळं काही तुमच्या प्रेझेंटीच्या वरती बेस्ड असणार आहे. त्यामुळे शक्यतो लेक्चर बुडवू नका. ओके, कारण की मी एक 5-6 दिवस पॅरेंटला कॉल करत नाहीये, त्यामुळे मुलं जरा ॲब्सेंट राहायचं प्रमाण वाढतच चाललंय. ठीक आहे, आजपासून मी परत एकदा तुमच्या पॅरेंटला कॉल करतो नाही का जरा. ॲब्सेंट राहू नका आणि त्यामध्ये तुमचाच लॉस होतोय. आणि समजत नसेल तर विचारा, पण विचारा ऍटलिस्ट. आता लेक्चर मध्ये जर विचारता येत नसेल, कोणाला जर वाटत असेल की आता सगळं मुलं ऐकतील, तर तुम्ही मला इंडिव्हिज्युअली फोन करा ना. मला फोन करा आणि मला विचारा की सर मला हा टॉपिक समजलेला नाही, समजलं, पण विचारा आणि त्याचं नॉलेज घ्या. आणि हा फर्स्ट लॉ आहे 4 मार्कला विचारला जातो, तसं त्याचे लिमिटेशन सुद्धा विचारले जातात. त्याची लिमिटेशन सुद्धा समजले? ओके, आता कोणाला डाऊट आहे का? जर डाऊट असेल तर अनम्यूट करा आणि मला विचारा. कोणाला डाऊट आहे का? ज्यांना डाऊट आहे त्यांनी स्वतः अनम्यूट करा आणि मला याच्याबद्दल डाऊट विचारा, फर्स्ट लॉ आणि त्याचे लिमिटेशन्स. ओके ठीक आहे, कोणाला डाऊट नाही इथे. नेक्स्ट लेक्चर एक 2 मिनिटात मी परत एक लिंक पाठवली जाईल आणि नेक्स्ट लेक्चर लगेच स्टार्ट होईल.